हा आपला 1947च्या स्वातंत्र्यानंतरचा भारत देश. तेव्हापासून ते आजपर्यंत गेल्या 75 वर्षात भारत देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे भारतात असंख्य समस्या आणि प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच आहे. 75 वर्षात साध्या अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या मूलभूत गरजा देखील पूर्ण होऊ शकत नाही. मग तो शेतीचा प्रश्न असू दे, आरोग्य विषयक असू दे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा असू दे, विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा असू दे, किंवा मग सुशिक्षित बेरोजगारांचा असू दे. असे कित्येक प्रश्न भारतात स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतर देखील आवासून उभे आहेत. गेल्या 75 वर्षात कित्येक सरकारे आली आणि गेली, परंतु भारत देश हा आजही विकसनशील देश म्हणूनच ओळखला जातो. का आजही भारत देश विकसित देश म्हणून ओळखला जात नाही? आज देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. या आपल्या 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात अनेक जाती धर्म गुण्या गोविंदाने नांदत होत्या. सांस्कृतिक क्षेत्रात भारत खूपच अग्रेसर आहे. परंतु मग आजही भारताला अनेक प्रश्न का भेडसावत आहेत? आणि मग काय पर्याय आहे याला? कारण भारतात काही ठराविक लोकांच्या अवतीभोवतीच भारतातील सर्व पैसा हा फिरतो आहे. म्हणजेच भारताचे अर्थकारण हे काही ठराविक लोकांनीच आपल्या स्वतःच्या हातात ठेवले आहे आणि त्या ठराविक लोकांकडून इतर करोडो लोकांकडे सर्व प्रकारे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणूनच भारत आजही समृद्ध होऊ शकलेला नाही, विकसित होऊ शकलेला नाही. मग याला पर्याय काही आहे का? होय, याला पर्याय आहे. याला पर्याय म्हणजे निसर्ग आणि निसर्गाचे नियम. जर आपण आपल्या आयुष्यात अंमलात आणले तर नक्कीच बदल घडू शकतो. चला तर मग समृद्ध भारत बनवण्यासाठी पर्यावरणाचा आणि पर्यावरणाच्या नियमाचा कसा उपयोग होऊ शकतो ते पाहूया. आपण पाहूया पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरण काय सांगते. पर्यावरण म्हणजे आपली पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज, वायू आणि आकाश हे पर्यावरणाचे प्रमुख घटक आहेत. तर यामधील जैविक व अजैविक घटक मिळून पर्यावरण तयार होते. जैविक घटकामध्ये आपण म्हणजे मानव, सर्व प्रकारचे जीव, वनस्पती, झुडपे यांचा समावेश आहे. आता आपल्याला एखादे झाड लावायचे असेल, उदाहरणार्थ आंब्याचे असो, काजूचे असो किंवा फणसाचे असो, त्या झाडाचे जेव्हा आपण बीजारोपण करतो तेव्हा बीजारोपण करून त्याकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच त्याच्या अवतीभोवती काटेरी झुडपे तयार होतात आणि आपण केलेल्या त्या झाडाचं बीजारोपण हे सुकून जातं किंवा मरून जातं. आणि म्हणूनच जर त्या झाडाची फळे आपल्याला चाखायची असेल तर आपण त्या झाडाच्या बीजारोपणानंतर किमान 4 वर्ष त्याची मशागत करणं आवश्यक असतं. आणि 4 वर्ष मशागत केल्यानंतर त्या झाडाला फळे येतात. परंतु एकदा का त्या झाडाला फळे आली की ते झाड आपल्याला पुन्हा पुन्हा फळे देत राहतं आणि आपल्याला पुन्हा पुन्हा 30 4 वर्ष मशागत करावं लागत नाही. हाच नियम जर माणसाने आपल्या आयुष्यात उतरवला तर समृद्ध भारत घडवण्यास कशी मदत होते ते पहा. सर्वात जास्त तरुण देशात, तरीही तरुणांचे नेतृत्व नाही भारतात. या वाक्याचा आपण गांभीर्याने विचार केला तर देशातल्या तरुणांना नेतृत्व देऊन देश समृद्ध कसा होऊ शकतो ते पहा. याच तरुणांमध्ये समृद्ध विचारांचे बीजारोपण केल्यास आणि सतत 4 वर्ष त्या विचारांची मशागत केल्यास त्यातून जे तरुण घडतील तेच तरुण भारतास समृद्ध भारत बनवल्याशिवाय राहणार नाही. ते कसे? चला तर मग पाहूया. आता देशामध्ये विध्वंसक गोष्टी जास्त घडत असलेल्या दिसत आहेत. म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह गोष्टी जास्त पाहायला मिळत आहे. या डिस्ट्रक्टिव्ह सायकलला तोडून म्हणजेच विध्वंसक चक्र तोडून देशातील तरुणांना कन्स्ट्रक्टिव्ह सायकलकडे, रचनात्मक कृती कार्यक्रमात आणून त्यांना समृद्ध भारत बनवण्याकरता तयार करणे. त्याकरता त्यांनी त्यांची उदासीनता, आळस आणि अक्रियाशीलता यातून बाहेर पडून तरुण तगडा भारतात प्रवेश केला पाहिजे. त्याकरिता तरुण तगडा भारताचे दरवाजे सदैव खुले आहेत हे त्यांनी जाणले पाहिजे.
एकदा का हे तरुण तगडा भारताच्या सानिध्यात आले की त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम हे तरुण तगडा भारताचे आहे. देशातील सर्व तरुणांमध्ये तरुण तगडा भारताने एकदा का आत्मविश्वास निर्माण केला, त्यानंतर त्यांची आवड निवड काय आहे ते पाहिले जाईल आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना प्रावीण्य कसे मिळेल याकडे लक्ष दिले जाईल आणि त्यानंतर त्यांना त्या क्षेत्रात तज्ज्ञ बनविण्याकरिता तरुण तगडा भारत हा कटिबद्ध राहील. आणि जेव्हा हे तरुण या सर्व गोष्टीतून तावून सुलावून निघतील तेव्हा समृद्ध भारत बनवणारे तरुण निर्माण होतील. हेच नवनिर्माण आपल्याला करायचे आहे. हीच क्रांती आपल्याला करायची आहे. म्हणूनच नवनिर्माण क्रांती. आणि या नवनिर्माण क्रांतीतून देशातील तरुणांना एका निश्चित अशा ध्येयाप्रती प्रेरित करून आपण आपल्या देशाला तरुण तगडा भारत बनवायचे आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही काटेरी झुडपे पाहिले आहेत ना? ही काटेरी झुडपे कधी फळे देत नाही. त्यांच्याकडून फळाची अपेक्षा करणं केवळ मूर्खपणाचं लक्षण आहे. परंतु ही काटेरी झुडपे वेळीच जर काढून टाकली नाहीत तर ती हळूहळू वाढत जातात आणि एक दिवस त्याचं खूप मोठ्या वटवृक्षात रूपांतर होतं. म्हणूनच ही काटेरी झुडपे आपण वेळीच काढून टाकतो. आता माणूसरूपी काटेरी झुडपे काढण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, कोण आहे ही माणसातली काटेरी झुडपे? तर ऐका, आपल्या देशातील एकूण लोकसंख्या आहे 140 कोटी. आता ह्या 140 कोटींपैकी बड्या हुद्द्यावर असलेले शासक, प्रशासक, राजकारणी, आमदार, खासदार, नगरसेवकापासून तर पंतप्रधानांपर्यंत, तसेच उद्योगपती, कलेक्टर, कमिशनर, IG DIG सारखे क्लास 1 ऑफिसर आणि या सर्वांशी जोडलेले त्यांचे काही चेले चपाटे, काही व्यापारी आणि उद्योजक, हे सर्व मिळून अंदाजे 1 कोटी असतील. मित्रांनो, देशातील सर्व पैसा या 1 कोटीच्या अवतीभोवती फिरतो आहे आणि उरलेले 139 कोटी यांना त्याचं काही पडलेलं नाहीये. त्यांना त्यांची स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासच वेळ मिळत नाहीये, तर ते दुसरीकडे लक्ष देणार कसे? मित्रांनो, हे 1 कोटी म्हणजेच काटेरी झुडपे आहेत. कारण गेल्या 70 वर्षात फक्त विकास आणि विकासाच्या नावाने देशातील पैसा उरबडला जात आहे. परंतु गेल्या 75 वर्षात अजूनही देश विकसनशील देश म्हणूनच ओळखला जात आहे. ही 1 कोटी म्हणजे काटेरी झुडपे आहेत आणि या काटेरी झुडपांकडून आपण फळाची अपेक्षा करू शकत नाही. कारण आपण गेल्या 75 वर्षात काही रचनात्मक करण्याऐवजी वेगळ्याच विध्वंसक दुष्टचक्रात अडकलो आहोत. म्हणजेच ह्या 1 कोटी लोकांकडून विकासाची आणि विकसित भारताची कल्पना करणे म्हणजे चुकीचं ठरेल. म्हणूनच आपण आता उरलेल्या 139 कोटींवर लक्ष देऊया आणि 139 कोटीमधील तरुणांना संधी देऊया. ह्या तरुणांमध्ये समृद्ध विचारांचे बीजारोपण करूया आणि त्या समृद्ध विचारांच्या बीजारोपणाची मशागत सतत 4 वर्षे करूया. म्हणजे त्या तरुणांकडून खऱ्या अर्थाने समृद्ध भारत, विकसित भारत, भयमुक्त भारत, सक्षम, सशक्त आणि आरोग्यदायी भारत घडेल. कारण आपण दुष्टचक्रातून बाहेर पडून रचनात्मक पद्धतीने समृद्ध भारताचे चक्र फिरू शकतो. अर्थातच ह्या तरुणांकडून जो भारत घडणार आहे तो म्हणजेच तरुण तगडा भारत.